नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय प्रभाकर बागुल यांची धर्मात्मा ही कादंबरी आणि आज भाग 7. दुपारी रायानं 2 घास खाल्ले पण त्याचं मन काही स्थिर नव्हतं. जेव्हा जेव्हा त्याची नजर बुधाजी मोरेच्या मळ्यातल्या बंगल्याकडेच जायची, पण मळा एकदम सामसूम भासत होता. पुढचं दार बंद होतं. इथे जास्त वेळ घालवण्यात काही एक अर्थ नाही म्हणून तो गावात महम्मदच्या घरी आला. महम्मद घरी नव्हता. जाफर चाचा गुडघ्यापर्यंत लुंगी खोवून हातात सुरी घेऊन बोकडाच्या मानेवर पाय देऊन ओणवा उभा होता. एका माणसानं त्या तडफडणाऱ्या बोकडाचे 4ही पाय घट्ट आवळून धरले होते. तो बोकड बिचारा जीवाच्या आशेनं एकसारखा ब्या ब्या करून आकांत करत होता. जाफर चाच्यानं अस्पष्ट असे मंत्र पुटपुटत ती धारदार सुरी त्याच्या मानेवरनं सरकन फिरवली. तो बिचारा बोकड दीनवाणेपणे मोठ्यानं ओरडला. हातपाय झटकायला लागला. गरम रक्ताची धार उसळली होती. चाच्यानं आपल्या सुरीवर पाण्याची धार सोडून ती सुरी परत त्याच्या मानेवर फिरवली. मान धडापासनं वेगळी करून तो बोकड वरती दांडीला उलटा टांगला. थोडंसं विसावून बाजूला होत नाही तो चाच्याच्या लक्ष समोर गेलं. अचंबावून त्यानं विचारलं, अरे क्यों राया, तू कब आया? मैं अभी आया ना चाचा. कैसा क्या ठीक चल रहा है ना? हाँ है ठीक है. मोहम्मद कहाँ है? अरे क्या मालूम, घर में होगा. आत बघता बघता जाफर चाच्यानं हाक मारली, मोहम्मद के अम्मी? हाँ आई. दाराजवळ येऊन शबाना म्हणाली, क्या है जी? अरे मोहम्मद किधर है? अरे ये राया देखना, मोहम्मद के बारे में पूछताछ कर रहेला. रायाकडे बघून शबाना आश्चर्यानं म्हणाली, अरे राया कब आया तू? अंदर आजा बेटा. आज शिरता शिरता राया म्हणाला, अम्मी मला सुकी मासळी पाहिजे. कितनी चाहिए? दे 1 किलो. शबानानं 1 किलो सुकी मासळी मोजली, कागदात बांधली. रायाच्या हातात तो पुडा दिला. रायानं 50ची नोट तिच्या हातावर ठेवली. ती नोट परत करत ती म्हणाली, अरे रहने दे बेटा. का म्हणून? अरे मोहम्मद और तेरे को मैं पराया नहीं मानती. जैसा मेरा मोहम्मद वैसा तू. मला सांगा, मी या सुकी मासळी तुझ्या घरात पिकतात का? नाही रे. तू बेपर्याकडनं इकत आणती, तिथं पायका द्यावा लागतोच का नाही? म्हणून हे पैसे ठेवून घे. अच्छा बाबा, तू मानेगा नहीं, रख लेती हूँ. अन मोहम्मद कुठं गेलाय? वो अपने मामू के गाँव गया है. सुबह सुबह चला गया, बोला अभी गया और आया आज. क्या मामू को लड़की है क्या? है ना, लेकिन ये मानेगा तब ना. क्या बताऊँ राया तुझे. अरे गुलशन इतनी खूबसूरत है, पूछो मत, बहुत प्यारी लगती है. मैंने कितनी बार बोला, बेटा बहुत हो गई पहलवान की, अब शादी कर ले. लेकिन शादी का नाम निकलताच नहीं. देख बेटा, तेरा दोस्त है वो, उसे कुछ समझा. पोता देखने के लिए मैं बहुत तरस रही हूँ. अच्छा ज़रूर कहूँगा अम्मी, काळजी मत करो. कैसे जो मानता नहीं, देखताच मैं उसको. ज़रूर कहना बेटा. लेकिन झेला बहन गई, बहुत बुरा हो गया. बहुत प्यारी थी झेला. वो बुधा शैतान है, उसे ऐसा नहीं करना चाहिए था बेटा. बेटा एक बात कहूँ, ठंडे दिमाग से काम ले. जो भी हुआ उसे भूल जा. कैसे भूल सकता हूँ अम्मी? मेरी अम्मी तड़प तड़प कर मरी है. मैं उस सूअर को कभी माफ़ नहीं कर सकता. उसका बदला मैं ज़रूर लूँगा. नहीं राया, ऐसे मत कर. दुश्मनी बढ़ाने से वो और बढ़ती है, बूझती नहीं है. अम्मी मैं लोहा बनूंगा, लोहा लोहे को काटता है. नहीं बेटा, ऐसा कुछ मत कर. इसका नतीजा बहुत बुरा होगा. तू अच्छी ढंग से जी नहीं पाएगा. अभी मेरी ज़िंदगी में रहा है क्या है? मेरी अम्मी को छिनाल के औलाद ने छीन ली. मेरी अम्मी मेरी देवता थी, उसके बिना मैं तो जी भी नहीं सकूँगा. अरे अभी याद आ गई मुझे, वो तुंगा आई थी मेरे पास. बहुत रोती थी. कह रही थी, अम्मी मैं राया से सच्चे दिल से प्यार करती हूँ, वो भी मुझे प्यार करता है, मैं उसके बिना जी नहीं सकती. राया देख, तू भी तेरा घर बसा ले. ऐसे किया ना तो तू अपना गम भूल पाएगा. नाही नाही अम्मी, अम्मी अगं माझं जीवन म्हणजे जळती व्हळी होणार आहे. त्या मोऱ्याला मोरेवाडीला धाडल्या बिगर माझ्या जीवाला शांती नाही भेटणार. मग ह्या पुढचं माझं जीवन म्हणजे धगधगता निखारा होणार. म्या सुद्धा तुंगावर प्रेम करतोय, पण माझ्यामुळं तिच्या आयुष्याची व्हळी व्हायला नको. देख बेटा, मैं तेरे अम्मी की तरह हूँ. तेरा अच्छा बुरा सोचना मेरी जिम्मेदारी है.
अब वो तो है ना अम्मी, लेकिन अभी मैं जाऊँ क्या? ठीक आहे, जा बेटा. रायाजी सुक्या मासळीचा पुडा घेऊन मळ्याकडे निघाला. सूर्यराज हळूहळू पश्चिम क्षितिजाकडे वाटचाल करत होता. कोवळी धमक, लुसलुशीत सोनेरी किरणं असं म्हणतात विखुरली होती. पण रायाचं मात्र त्या निसर्ग सौंदर्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्या मनात वेगळीच खळबळ माजली होती. अथांग महासागरासारखा तो वरून शांत भासायचा, पण आतमध्ये मात्र एकसारखा उद्रेक चालू होता. तो मळ्यात आला तेव्हा मारुती मामा शेताला पाणी देत होता. हाती फावडं घेऊन तो पाण्याला वाट करून देत होता. जवळ येऊन रायानं विचारलं, मामा काय केलं तू? अरे म्या पाळत ठेवून होतो. तुझ्या अदुगर तो बुद्या आपल्या बंगल्यामध्ये शिरलाय. खांद्याला बंदूक होती त्याच्या. हे बंदुकीचं नका सांगू मला. तो नक्की मळ्यामध्ये आलाय ना? होय. पण राया काय ठरवलंय तू? मामा ही सगळी जमीन तू सांभाळायची. मला यात काय बिरस नाही. तुझ्या पोरास्वरांना कामी येईल. आणि तू कुठं साधू होऊन निघून जाणार आहेस? म्या माझ्या आईचा सूड घेणार आहे. बुद्ध्याला आज यमराजाकडं पाठवणार म्हणजे पाठवणार म्या. अरे पण पुढचा काही विचार केला का? तुला हे गाव सोडावं लागल. कुठंतरी एखादा खुनी फरारी माणसाचं जीवन जगायला लागल. मामा तुला तुझ्या बहिणीविषयी काय वाटत नाही कर? म्या सांगतो तसं तू ऐक. समाजामध्ये ही पायख्यावाली श्रीमंत माणसं लय बळजबरी करतात, अन्याय करतात, अत्याचार करतात. एवढं करून शान वरून अख्खी शान्यावानी स्वतःला मिरवत्यात. म्या एक काम करणार, नाहीतरी मी जीवनामधनं उठलेलोच आहे. मी या धनदांडग्याला लुटणार आणि त्यो पायका गरिबामध्ये वाटणार. कुठं अन्याय अत्याचार दिसला की त्या धनदांडग्याला म्या धडा शिकवणार. बाई माणसावर कोणचा बी अत्याचार होऊ देणार नाही मी. आणि कोणी केला तर त्या राक्षसाला म्या शासन करणार. म्हणजे तू गुन्हेगारी करणार? गुन्हेगारी नाही, पण गुन्हेगाराला माझ्या कृतीप्रमाणे शिक्षा मात्र नक्की करणार. सभोवतालचा परिसर अंधारात बुडाला होता. जवळचं काही दिसत नव्हतं. बोलत बोलत दोघं घराजवळ आले. पडवीत येऊन रायानं बाजूला बघितलं. बुधाजी मोरेचा मळ्याच्या शेवटच्या टोकाला असलेला बंगला विद्युत प्रकाशात नाहत होता. मधूनच कुत्र्याचं भुंकणं कानावर यायचं. बाकी सगळीकडे नीरव शांतता पसरलेली दिसत होती. आत येऊन त्याने हातातला सुकटीचा पुडा कपाटावर ठेवला. मारुती मामाची पोरं खाऊन पिऊन झोपी गेलेली दिसत होती. पारूनं 2 ताटं वाढली. दोघंजण वाढलेल्या ताटासमोर येऊन बसले. ती आग्रह करून वाढत होती. दोघेही भरपेट जेवण केलं आणि ताटावरनं उठले. पारूनही वाढून घेतलं. जेवून भांडीकुंडी आवरली. दिवसभर खूप थकल्यामुळे जमिनीला अंग टेकल्या टेकल्या ती झोपी गेली. रात्र कणाकणानं वाढत होती. राया आपल्या अंथरुणात पडला. भाळाचा फाळा त्याने उशाला ठेवला होता. मारुती मामा शेजारीच अंथरुणात पडला होता. त्याला झोप येत नव्हती. पडल्या पडल्या मारुती मामा विचार करत होता, रायानं जे बी काही ठरवलं ते बरोबर आहे का? यो पोर सुडानं बिथरलाय. बरं झालं तर बरं, नाही तर जीवनातनं उठल. एकदा गुन्हा केला म्हणजे पोलीस लोक मागं लागणार आणि ह्यो मातूर वणवण कुठं बी फटकत राहणार. याचं पुढं काय होईल सांगता नाही येत. तर या पोराला मी किती बी सांगितलं तरी हा माझं काय ऐकणार नाही. काय करणार? माझी झेला माझ्या स्वप्नामध्ये येऊन सांगते, मारत्या बुद्यानं लय मोठा अन्याय केला आहे. त्याचा अपराध साधा नाही. माझ्यासारख्या निरपराध बाई माणसावर त्या राक्षसानं हत्यार चालवले. त्याचा सूड घे. मारुती किती वेळ विचार करत राहिला असता कोण जाणे. शेजारी मोठमोठ्यानं घोरत असलेल्या रायाच्या घोरण्यानं त्याची विचार शृंखला तुटली. त्याला रायाचं मोठं कौतुक वाटलं. काही वेळानं राया आपल्या बिछाण्यात खडबडून उठून बसला. मध्यरात्र उलटली होती. दार उघडून तो बाहेर आला. काळ्याकुट्ट अंधाराची चादर पांघरून आसमंत झोपलेलं दिसत होतं. तो तसाच आत आला. सुक्या मासळीचा पुडा हातात घेतला. एक लहानशी तेलाची बाटली खिशात घातली. भाल्याचा फाळा उचलला. 2.5 हात लांबीची फरशी घेतली. हळूच मामाला उठून म्हणला, ए मामा. मामा ए. भर झोपेत असलेला मारुती आपल्या इच्छेविरुद्ध डोळे ताणून हुंकारला, मामा म्या निघालोय. निघालोय? हा म्या निघालो. सांभाळून रे बाबा, मला लय काळजी वाटती. तो बुद्या म्हणजे कोल्ह्याच्या अवलादीचा आहे. काळजी करू नका, निघतो म्या. मारुती मामाला कसं तरी झालं.
आवेगानं त्यानं रायाला आपल्या बाहुपाशात घेतलं. तो सैरभैर झाला. त्याच्या डोळ्यातनं अश्रू ठिपकायला लागले. त्याच्या मुखातनं एक शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हता. मामा आवेगानं फक्त त्याची पाठ थोपटत होता. त्याची ती अवस्था बघून राया हळूच म्हणाला, मामा अरे लय प्रेम करतो तू माझ्यावर. अरे काय सांगू पोरा, माझ्या झेलाचा तू एकटा दीपक र. तू निघाला, तुझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तर मला आयुष्यभर चैन मिळणार नाही, सुखाची झोप येणार नाही मला. मामा तुझं मन मला कळतंय. आपल्या भाच्यासाठी तुझा जीव तुटतोय, पण काय सांगू, तुझी झेलाही मला शांत झोप घेऊ देत नाही. पोराचं कर्तव्य मला करायलाच पाहिजे. रायाजीनं मामाकडे पाठ केली. तो बाहेर आला. मारुती त्याच्या संगतीत पडवीत आला. तो पायऱ्या उतरून खाली आला. ताड ताड अंधारात गडप झाला. अंधारात जाणाऱ्या त्या आकृतीकडे मारुती डोळे ताणून बघत होता. तो दृष्टी पार होईपर्यंत मारुती बघत राहिला. रायाजी हळूच बाजूच्या ओहोळात उतरला. ओहोळाचं पाणी खळाळून वाहत होतं. त्यांनी पाण्यात पाऊल टाकलं. थंडगार पाण्याचा स्पर्श देहाला सुखवायला लागला. तो तसाच पुढे आला. कुंपणाची जाळी ओलांडून वरती बांधावर चढला. बंगला गप्पगार दिसत होता. विद्युत प्रकाश काय तो जागता पहारा देत होतं. बाजूच्या आम्रवृक्षावर कसली तरी फडफड झाली. दिवसभर स्वतःला टांगून घेतलेल्या आणि रात्रीच्या वेळी मुक्तता झालेल्या वटवाघळाची ती केविलवाणी फडफड होती. मधूनच घोबडाचा घुतकार कानी यायचा. त्यामुळे वातावरण अधिकच भेसूर भासायचं. काजव्यांचा समूह आपल्या मिणमिणत्या प्रकाशांची उघडझाप करत इतरत्र स्वैरपणे भटकताना दिसत होता. अंधारात रायानं तो बंगला निरखून घेतला. मनाशी खुणगाड बांधून तो आपलं पाऊल उचलणार. तोच माळ्याची राखण करणाऱ्या कुत्र्यांना कसा वास लागला कोण जाणे, पण लांडग्यासारखे अजस्त्र 2 कुत्रे भो भो करत आपला अकराळ विकराळ जबडा पसरत वायुवेगानं त्याच्या रोखानं धावत आले. त्यांच्या जिव्हा एकसारख्या लपापत होत्या. रायाजी मात्र आपल्या जागी खुंट्यासारखा रोतून उभा राहिला. घाबरलं म्हणजे घाबरून सोडतील हा अंदाज घेऊन तो तसाच उभा राहिला होता. त्यामुळे वेगात धावत येणारी कुत्री जाग्यावर थबकली. कुत्र्यांचं एक शास्त्र आहे. कुत्रा अंगावर धावून आला आणि माणसानं पळ काढला तर तो त्याला सोडत नाही. लांब उभा राहून भुंकत राहिले कुत्रे. रायानं पटकन खिशातनं सुक्या मासळीचा पुडा काढला. निम्मी अधिक मासळी त्या कुत्र्यांसमोर फेकली. दोघंही कुत्रे त्या मासळीवर तुटून पडले. मग राया हळूच त्यांच्या जवळ गेला. मायेनं त्यांना पाठीवर थोपटलं. मायेची भाषा कुत्र्यांना कळली. आपली शेपटी हलवता हलवता दोघेही मासळीचा समाचार घ्यायला लागले. मग रायानं आणखीन मासळी त्यांच्यासमोर टाकली. खिशातनं तेलाची बाटली काढली. थोडंसं तेल बोटाला माखून ते त्यांच्या गुदद्वारातनं फिरवलं. पुन्हा एकदा मायेनं थोपटलं. कुत्री मासळी खाण्यात मग्न झालेली बघून राया हळूच पुढे सटकला. बंगल्याभोवती त्यांनी चक्कर मारली. आज शिरायला कुठून जागा मिळतीये का ते बघायला लागला. पण सिमेंटमध्ये उठवलेल्या त्या बंगल्यात मुंगीला सुद्धा शिरणं अशक्य होतं. इतका तो बंगला भक्कम होता. काय करावं ते रायाला कळेना. त्याचवेळी आतमध्ये काहीतरी खडबडलं. दाराचा कोयंडा काढल्याचा आवाज आला. बुधाजी मोरे दाराची फळी लोटून बाहेर आला. झोपेच्या ग्लानीत थोडा लांब गेला. इराकतीला बसला. रायानं ती संधी अचूक साधली. पालीच्या चालीनं तो पायऱ्या चढला. लपकन आत शिरला. खुंटीला टांगलेली बंदूक घेऊन तो पलंगाच्या खाली दडला. आपल्या श्वासाचा संशय येऊ नये म्हणून तो हळूहळू श्वास घ्यायला लागला, सोडायला लागला. थोडा वेळ गेला आणि बाहेरून आलेला बुधाजी निद्रेच्या ग्लानीत पलंगावर येऊन पडला. थोडासा चुळबुळला. या कुशीवरनं त्या कुशीवर गेला. थोड्याच वेळात घोरायला लागला. राया पलंगाखालून खोलीचं निरीक्षण करत होता. थोड्या वेळानं बाहेर आला. बुधाजी मोरे शांतपणे झोपलेला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फॅन गरगरत होता. तालबद्ध घोरण्यानं त्याच्या ढेरीचा भाग वरती जायचा, खालती यायचा. शांत झोप लागली होती त्याला. रायाजीच्या कपाळावरची शीर एकदम तडतडली. रागानं धुंद फुंद झाला. आपली झोप उडवणाऱ्या या नरराक्षसाची त्याला चीड आली. आपली फरशी त्याच्या गळ्याजवळ नेली.
थंडगार फरशीचा स्पर्श होताच तो थोडा चुळबुळला. त्यांनी डोळे किलकिले करून बघितले आणि समोर महाकाय रायाजीला बघून बुधाजी घाबरला, थरथर कापायला लागला. त्याच्या तोंडून आवाज बाहेर पडना. तो कसाबसा म्हणाला, अरे राया तू तू वय तुझा काळ. नाही मला मारू नका मला. नको का? नाही मी तुझ्या पाया पडतो, मी चुकलो. झ्यालाला मी असं मारायला नको होतं, लय मोठा गुन्हा केला राया मी. अरे पापी माणसा, माझं घर उजाडलं की तू. माझी मायेची सावली काढून घेतली आणि तुला मी जीवन सोडवय. नाही मी असं नको होतं करायला, लय दुःख होतंय मला, मला माफ कर, उपकार होतीन तुझे. अरे तो इशारी साप आहे, कावा एक वक्षील काय सांगता येणार नाही. वट. बोलता बोलता त्याने आपली फरशी बाजूला घेतली आणि तीच संधी साधून बुधाजीनं चटकन उठून बाजूच्या खुंटीकडे हात नेला, पण तिथे बंदूक नव्हती. लय हुशारी जाऊ नको हे बघ तुझी सखी माझ्याकडे. लगे तुझ्या मनामध्ये सापानं दात दाखवायला सुरुवात केली का नाही? बुधा त्याच्या पायावर पडता पडता दीनवाण्या आवाजात म्हणाला, नग नग मारू, नग नग मारू. अरे सायताना, तू निरपराध बाई माणसावर हत्यार चालवलं. तिने सुद्धा आपल्या जीवाची भिक्षा मागितली असेल तुझ्याकडं, पण तुला तिची काय बी दया माया आली नाही. ती माझी आई होती. एवढं बोलून रायानं आपला वजनदार चप्पलचा पाय त्याच्या डोक्यावर हाणला. त्या घणाघाती आघातानं बुधाजी कोलमडला, भिंतीवर जाऊन आपटला. त्या अचानक झालेल्या आवाजानं शेजारच्या खोलीत झोपलेली शेवंताबाई जागी झाली. तिला काहीतरी शंका आली. फळी लोटून ती शेजारच्या खोलीत आली. भिंतीजवळ पडलेल्या आपल्या नवऱ्याला बघून ती घाबरली. भीतीनं ती नवऱ्याच्या अंगावर पडली. तेवढ्यात राया कडाडला, काकी बाजूला हो माय, मी बाई माणसाला हात लावत नाही. पोरा, मी यांच्या जीवाची भीक मागते, माझ्या कपाळीचा कुकवाचा टिळा पुसू नको. काकी, या राक्षसानं माझ्या आईला गोळ्या घालून छान मारलं. या मुडद्याला त्याची तवा दया नाही आली. याला लय पायक्याची उभ आहे ना, याला सोडणार नाही मी, बाजूला हो. अरे वाटलं तर मला मार, त्यांच्या संगतीने मी मारायचं ठरवलंय, मागं राहून काय करू? बुधाजी मोरे गर्भगळीतून पडला होता. मृत्यू समोर थैथै करत होता, पण एक शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडत नव्हता. बुधाजीची बायको एकसारखी स्फुंदून स्फुंदून रडत होती. रायानं आपल्या भावनेला बंद घातला आणि कडाडून म्हणाला, बुद्या लय माजुरी झालाय तू, घे देवाचं नाव, मारणाला तयार हो. बोलता बोलता त्याने आपली फरशी फाटकन त्याच्या पोटावर मारली. ती खोलवर रुतून बसली. फरशी त्यांनी गोलाकार फिरवली. रक्ताची गरम धार उसळली. आतड्यांचा कोथळा बाहेर आला. कसा तरी हातानं सावरता सावरता बुधाजी भेळसांडत खाली जमिनीवर कोसळला. पण रायानं वारामागनं वार करायला सुरुवात केली. तो बेभान होऊन वार करत होता. अगदी निश्चित पडला तरीही रायाचे हात चालतच होते. कोपऱ्यात शेवंताबाई तशीच पडून होती. त्यांनी आपला हात बुधाजीच्या नाकासमोर नेला. सगळं काही आटोपलं होतं. मग राया सावध झाला. खुंटीला टांगलेली बंदुकीची गोळ्यांची माळ कमरेला खोवली. हाती भाळाचा फाला घेतला. खांद्याला बंदूक टांगली. फरशी उचलली आणि तो दाराकडे धावला. शेवंताबाईचं कण्ण त्याच्या कानावर पडलं. हळूहळू ती शुद्धीवर येत होती. मग हळूच राया तिथनं निसटला. नाल्यात उतरला. घरापाशी येऊन त्याने हळूच दरवाजा ठोठावला. मारुती मामा जागा होता. त्याला काही झोप येत नव्हती. रायाला दारात बघून त्याने घाबरून विचारलं, काय झालं राया? बुद्ध्या गेला या मला भेटायला. खरं म्हणतो? वय मामा, सैतानाला असं मरण दिलं की ते बघून वरती माझ्या झेलाईचा जीव सुकावला असेल. लय जीवाची भीक मागत होता, हातापाया पडत होता, पण त्याला काही जित्ता सोडला नाही मी. आता पुढं कसं करायचं? तू खून पाडला म्हणून पोलीस तुझ्या मागं लागतील. त्याने माझ्या झेलाईचा खून पाडला तवा. अरे या श्रीमंत माणसांचे हात वरपर्यंत पोचलेले असतात. पोलीस खातं त्यांच्यामुळं मांजरावानी वागतंय. तो सगळा विचार म्या करून ठेवलाय. बंगल्यामध्ये पाऊल टाकलं तवाच मी ठरवलं होतं, आता हे सगळं झालं ना तर हे सगळं तू सांभाळायचे. तू हितलं बघ, म्या निघालो गरीब दुबळ्यांचा संसार करायला. मामीला उठव. मारुती आत गेला. पारूमामी डोळे चोळत बाहेर आली. थोडीशी चक्रावून म्हणाली, राया हे काय, ही बंदूक यो फाळा औचित कुठं निघाला? मामी, त्या राक्षसाला मी ठेचला, त्याला ठेचूनच आलोय. जाता जाता तुमचा निरोप घ्यायचा म्हणून तुला उठवलं.
मामी आता ह्यो समदा माळा तुमचा. माझ्या मामाला चांगला जीव लाव, काय बी कमी नाही पडणार. आता माझं जगणं असंच वाऱ्याव. कुठेतरी ऊन वाऱ्याला पडायचं, मिळालं तर खायचं, नाही तर झाडाचा पाला खाऊन जागायचं. तुला एकच सांगतो, यापुढचं माझं जगणं गरीब दुबळ्यांसाठीच राहील. काळजी करायची नाही माझी. जे भोग असतील ते भोगावेच लागते. मामी तुझ्या हातचं शेवटचं पाणी घे बरं, तांब्याभर. आणते. मामा मी आता वाघजाईच्या रानाकडं निघालोय. मी राहील बिरोबाच्या आसऱ्याला. उद्या महम्मद येईल तिकडं. महम्मदला तेवढा तिकडं पाठव आणि त्याला हे बी सांग, म्हणा पिऱ्या भांग्या चांग्या काळ्या चावऱ्या पावऱ्या कोंड्या समद्यासनी संगतीनं तिकडं घेऊन ये म्हणावं. हां सांगतो मी. पारू मामीनं पाण्याचा तांब्या भरून आणला. भरलेला तांब्या मोकळा करून राया म्हणाला, चला निघतो मी. आणि मामी रडायचं नाही. माणसानं जगावते बी अभिमानानं आणि मरावते सुद्धा अभिमानानं. डोळ्यात आसवं नाही आणायची. पूज डोळं, मी येतो. पाठीवर घोंगडी टाकून तो बाहेर आला. जीवनातलं एक मोठं काम उरकल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर ऐसपैस पसरलं होतं. त्याला एकदम हलकं वाटत होतं. आईच्या ऋणातनं मुक्त झाल्यासारखं त्याला भासत होतं. वर आकाश अगदी स्वच्छ होतं. सूर्योदयापूर्वी बिरोबाचं देवस्थान जवळ करणं अगत्याचं होतं. घाईघाईनं तो निघाला. वाघजाईचं रान तोडवायला लागला. पायवाटा, झाडं झुडपं, नालय सगळं काही ओळखीचं असल्यामुळे तो सराईतपणे अंधारातनं चालत होता. नाहीतरी दर अमावास्या आणि पौर्णिमेला त्याचं बिरोबाचं दर्शन कधी चुकलेलं नाही. त्या दिवशी कितीही महत्त्वाचं काम असलं तरी बिरोबाचं दर्शन घेऊनच तो तिथनं बाहेर पडायचा. राया सगळं रान तोडवत बिरोबाच्या देवळात आला. सगळे हत्यारं त्याने देवापुढे ठेवली. नतमस्तक होऊन बिरोबाला प्रार्थना केली आणि म्हणाला, देवा बुद्या मोऱ्याचा काटा काढला. पापी माणसाला त्याच्या पापाची सजा दिली. वर माझी झेलाई खुश होऊन गेली असेल नाही का. बिरोबा तू काय बिमान, पण माझा आत्मा मला गप बसू देत नव्हता. माझी झोप उडाली होती. मी माझं काम केलंय आणि तुझ्या आश्रयाला आलोय. तारणं न मारणं तुझ्या हातात. तुझ्या आश्रयाला आलोय. आता माझ्या केसाला बी कोणी हात लावणार नाही. पण आता लय थकलोय. तो देवळाच्या ओरीत आला. घोंगडी अंथरली. मग त्या घोंगडीवर ऐसपैस पसरला. केव्हा झोप लागली हे त्याला कळलंही नाही. सकाळची कोवळी उनं बिरोबाच्या देवळावर पसरली. खाली आली, ओवरीत शिरली. राया मात्र भर झोपेत होता. त्याचवेळी काही तरुणांचं टोळकं वरती येत होतं. त्यात एक तरुणीसुद्धा होती. वाघजाईचं रान तोडवून ते बिरोबाच्या प्रांगणात आले. देवळाच्या ओरीत घोंगडीवर ऐसपैस पसरलेल्या रायाला बघून त्यांना भडभडून आलं. आपल्या जिवलग दोस्ताच्या नशिबी आलेलं जीवन बघून त्यांना फार वाईट वाटलं. महम्मद भारावलेल्या आवाजात म्हणाला, राया अरे उठ ना भाई, देख सूरज कितना ऊपर आयला. कोण आहे? अरे आम्ही आलोय ना बाबा. राया खडबडून उठून बसला. आपल्या दोस्तांना बघून त्याचं मन भरून आलं. प्रेमानं पान्हाळलं, मोहरून आलं. आला वय तुम्ही? आणि काय गागत तुंगा तू सुधीक? मला भेटायला आला वय. बरं केलं बाबानो, नाही तर आपली कावा भेट झाली असती, काही सांगता येणार नाही. बरं झालं आले तुम्ही. राया हम मिलने नहीं आए तुझे, हम तेरा साथ निभाएंगे. मैं समजलो नाही काय म्हणायचे तुम्हाला. देख भाई, अपन के समाज का बहुत कीड़ा हो गया है. इस समाज में जो भी रईस लोग हैं ना, वे गरीब लोगों पर बहुत अन्याय करते, अत्याचार करते. हम लोग टोली बनाएंगे, हमारा नायक तू होगा. तेरा हर लफ्ज़ हमको हुक्म, तेरी आज्ञा कोई भी नहीं तोड़ेगा. फिर देख यार, हम इस समाज को बहुत बड़ा सबक सिखाएंगे. मिट्टी शेर बनेंगे हम, समाज को बदल डालेंगे हम. अरे पण माझ्यासाठी तुम्ही काहून आपला जीव धोक्यात घालताय? चांगलं आयुष्य जगायचं सोडलं आणि कशाला ऊन वाऱ्याची संगत जोडताय? देख राया, हमने तुझे कभी पराया नहीं माना. हमारा दोस्त संकट में और हम कैसे चुप बैठ सकते? तुम लोगों की सबकी तयारी आहे ना. सगळ्या तरुणांनी एकाच वेळी ही तयारी दर्शवली. अरे पर ही तुंगा, ती एक बाई माणूस आहे. हे बघ तुंगा, तुम्हाला भेटलेलं आहे गावाडं वाटलं. तुझं हे प्रेम बघून मी स्वतःला लय धन्य समजतो. तुला माझ्या जीवनातनं मी कधी इसरायचा नाही. बुऱ्या, तुंगाला सुखरूपपणे जंगलाच्या पाल्याड सोडून ये. नाही मरण आलं तरी सुधीक मी इथनं जाणार नाही. माझं जगणं मरणं आता इथं.
माझ्या रायाच्या संगतीनं सावलीसारखी राहीन. मी केसाला धक्का लागू द्यायची नाही. हे बघ तुंगा, जरा शांत मानानं विचार कर. हे बघ राया, मी बाई माणूस असले तरी इतर बायकांपेक्षा लई वेगळी आहे. बघ, होईल तर तुला माझा उपयोगच होईल. तुझ्या मार्गामध्ये मी दगड होणार नाही याची खात्री बाळग. पण मी राहील तर तुझ्या संगतीनं, आणि मला तू इथनं काढलं त्या मी मरणाला जवळ करीन. देख राया, रहने दे उसे, रहने दे. हां, मैं बोलता ना उसको रहने दे. तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? राहू द्या तिला, सगळ्यांनी एका आवाजात सांगितलं. मग माझं काय बी म्हणणं नाही, तुंगा तो राह इथं. हे शब्द कानावर पडताच तुंगाचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा मोहरून आला, उजळून निघाला. तिने कृतज्ञतेनं महम्मदकडे बघितलं. तो ओठातल्या ओठात हसला. राया आपल्या जागेवरनं उठला. समोर एक उंच खडक होता. आपली बंदूक सांभाळत तो खडकावर बसला. ते सगळे तरुण ओळीनं समोर उभे राहिले. माझ्या गैरहजेरीमध्ये तुंगाचा हुकूम तुम्हाला मानावा लागल. कारण ऐका दोस्तानो, बिरोबाच्या साक्षीनं आपली टोळी उभी राहिली. तुम्ही मला टोळीचा नाईक ठरवलं आहे. पुन्हा एकदा मला असं सांगायचं आहे की माझ्या ह्यो जो प्रसंग आला त्यातनं कसं बाहेर पडावं म्हणून मी घाबरलो होतो. पण तुम्ही सख्या भावावानी धावून आला, त्याबद्दल मी लई सुखावलो आहे. या टोळीची उपनायक म्हणून मी तुंगाची निवड केली. माझ्या गैरहजेरीमध्ये तुंगाचा हुकूम तुम्हाला मानायला लागल. बाकीच्या लोकांनी माझा निर्णय मान्य असलाच टोळीच्या हिताच्या दृष्टीने मी हे ठरवले. काही वर्षा अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी नावाचा राजा होऊन गेला. एका जिमीनदार सरदाराचा पोरगा होता, पण त्याने मुसलमान राजाचे अन्याय अत्याचार बघितलेले बेचैन झाला. मग त्याने आपल्यासारखेच काही तरणी पोरं गोळा केली, स्वतःचं राज्य उभं केलं. त्या राजाचं वागणं लय वेगळं होतं. त्याने बाई माणसांचं रक्षण केलं. स्वतःच्या पोरानं एका चांगल्या घरातल्या सुनेची छेड काढली म्हणून त्याला बी शिक्षा दिली. लय सच्चा राजा होता तो, बाई माणसांचा कैवारी. धनदांडग्याने अन्याय अत्याचार केला तर ह्यो राजा त्या लोकांना जबर शिक्षा करायचा. तसं आपल्याला वागायचं आहे. समाजामध्ये जिथं जिथं अन्याय असेल, अत्याचार असेल, निरपराध बाई माणसावर बलात्कार अन्याय होत असेल, तिथं जाऊन सगळं निपटून टाकायचे. अपराध्याला शिक्षा करायची. समाजातल्या धनदांडग्यांना लुटायचं आणि दीन दुबळ्याला धन वाटून द्यायचं. बापानं मिळवलेलं धन उधळून द्या. कारण गरीब दुबळ्यासनी फसवून ह्यो सगळा पैसा त्यांनी गोळा केलेला असणार. याला कोणाचा विरोध आहे का? नाही नाही, टोळीचं धोरण आमसनी मान्य आहे. तुम्ही काय ठरवलं ते टोळीच्या हिताचंच असणार. बिरोबासमोर जाऊन आपण सगळ्यांनी तशी शपथ घ्यायची. सगळेजण देवळात शिरले. तो खाली बसला. खिशातनं तंबाखूचा बटवा काढला. चिमूटभर तंबाखू डाव्या हातावर घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याला चुना माखून तंबाखू मळायला लागला. कडक झाल्याचा अंदाज घेऊन हळूच डाव्या गालफाडात सोडून दिली. मग तसाच बसून राहिला. दोस्तानो, आपला दरबार संपलाय. दरबार भरला म्हणजे त्यो नियम पाळायचा. येळोवेळी असा दरबार म्या भरवत जाईल. आता एक महत्त्वाचा प्रश्न सोडवायचा आहे. टोळीच्या दरोडेखोरांपाशी चांगले हत्यारे असतात, तवाच त्या टोळीचा दरारा असतो. टोळी टिकती बी. लोक घाबरतात. दरोडा म्हणजे हत्यारं पाहिजेत. अशी हत्यारं आपल्याला मिळवावी लागतात. नाईक, म्या अशी हत्यारं मिळवून देईन. म्या साताऱ्याला अण्णासाहेबाच्या बोर्डिंगमध्ये शिकाय होतो. तिथं माझा मामा राहतो. सुट्टी असली म्हणजे म्या मामाकडे जायचो. तेव्हा मामाकडे एक माणूस घ्यायचा, बंदुका गोळ्या आणून द्यायचा. काय हरकत नाही, तुझा साताऱ्याला त्या माणसाला घेऊन ये. 10-12 बंदुकान गोळ्या पाहिजे म्हणाव. आम्ही इकडं त्या पैशाची व्यवस्था करतो. घालतो लहान मोठे दरोडे. म्या जाऊ का मग? जा. पिऱ्या, तू आणि भुऱ्या एखाद्या श्रीमंत माणसाचं घर फोडा. आपल्यासले हत्यारा आणि घोड्यासाठी पैसे लागतील. हरकत नाही, रात्री दरोडा टाकतो. रानात आता काहीतरी खायला मिळवा, आराम करा. टोळीतली सगळी माणसं जंगलात विखुरली गेली. तुंगा तिथेच थांबली. तिच्याकडे बघून तो म्हणाला, अरे तुला काय खायचं आहे का नाही? नाही. का? पोट भरलं की. भरलं कशानं? अरे तू मला इथं राहायची परवानगी दिली, त्याने माझी ताण भूक पाळाली. पण एक मात्र तू कमाल केली बरं का. पहिल्यांदा मला इथं राहू द्यायला नाही म्हणत होता, पण दरबारामध्ये मातोर मला टोळीची उपनायिका नेमलं तू. अगं त्यात माझा स्वार्थच आहे ना. माझ्या गैरहजेरीमध्ये माझा माणूस टोळीचा प्रमुख असला म्हणजे माझ्या विरोधात तिथं काही शिजणारच नाही. लय हुशार आहे की तू. अगं टोळीचा नायक म्हणल्यावर तेवढी हुशारी बाळगायलाच पाहिजे ना मला. उन्हं तापू लागल्यानं खडक तापत होता. रानात शिरलेले साथीदार रानमेवा घेऊन परतले.
थोडं थोडं खाऊन ते सोयीच्या ठराविक जागी सावलीला पडते. अंधार पडताच पिरे आणि भुरे आपल्या कामगिरीवर निघून गेले. तुंगा मंदिरात देवाच्या आश्रयाला पडली. रात्र कणाकणानं वाढायला लागली. सगळा आसमंत त्यात बुडून गेला.